मित्रांनो नमस्कार. SBJ अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आणि टेलिग्राम लिंक दिसत असेल. ज्या विद्यार्थी मित्रांना चॅनल जॉईन करायचे असेल त्यांनी लिंकवर क्लिक करून चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. आज आपण माळा अंतर्गत जी एक्झाम होणार आहे मित्रांनो, त्या एक्झामच्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 5 बघणार आहोत. यापूर्वी आपण 4 संभाव्य प्रश्नसंच बघितलेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी त्या संभाव्य प्रश्नसंचांचा सराव केला नसेल कृपया त्यांनी सराव करून घ्या. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा मित्रांनो, शांती काळातील सर्वोच्च वीरता सन्मान किंवा पुरस्कार कोणता? तर शांती काळातील सर्वोच्च वीरता सन्मान आहे अशोक चक्र. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि परमवीर चक्र जो मित्रांनो तो लष्करातील सर्वोच्च सन्मान असतो. आत्तापर्यंत स्वातंत्र्यप्राप्तीपासून 21 जणांना परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर शांती काळात जे पुरस्कार दिला जातो त्यांचा क्रम बघा मित्रांनो, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र या पद्धतीने शांती काळात जे वीरता पुरस्कार दिले जातात त्यांचा क्रम असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, चुकीचा पर्याय ओळखा. तर खाली 3 योजना दिली आहेत मित्रांनो शासनाच्या, आणि त्या शासकीय योजनांपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पहिली योजना आहे गरीब कल्याण रोजगार योजना. 12 मे 2020 या योजनेची सुरुवात झालेली होती मित्रांनो. हा पर्याय अगदी योग्य आहे. या 12 मे 2020 रोजी या योजनेची सुरुवात बिहारमधील खगडिया या गावातून सुरू करण्यात आली होती मित्रांनो. आणि या योजनेचा उद्देश होता कोरोनामुळे जे लाखो मजूर गावी परतलेले होते मित्रांनो त्या मजुरांना रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 बघा, वन नेशन वन रेशन कार्ड योजना. ही योजना 1 जून 2020 रोजी सुरू करण्यात आलेली होती मित्रांनो. हा पर्याय देखील अगदी योग्य असणार आहे. तिसरी बघा, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना. ही योजना 23 सप्टेंबर 2018ला सुरू करण्यात आली होती, म्हणून हा पर्याय देखील अगदी योग्य असणार आहे. तर बघा इथं चुकीचा पर्याय कोणताच नसणार, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 3, जून 2020 मध्ये अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते? तर बघा जून 2020 मध्ये अरबी समुद्रात जे चक्रीवादळ आलं होतं मित्रांनो त्या चक्रीवादळाचं नाव होतं निसर्ग. आणि या चक्रीवादळामुळे कोकण विभागातील रायगड हा जो जिल्हा आहे मित्रांनो या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेलं होतं. आणि निसर्ग हे जे नाव मित्रांनो या चक्रीवादळा हे बांगलादेश या देशाने दिलेलं आहे. आणि अम्फान हे जे चक्रीवादळ होतं मित्रांनो हे मे 2020 मध्ये आलेलं होतं आणि ते ते बंगालच्या उपसागरात आलेलं होतं. आणि अम्फान हे नाव थायलंड या देशाने दिलेलं आहे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 4, जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलैला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, 2021च्या मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले? तर बघा अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी 2019चा जो साहित्य अकादमी पुरस्कार होता तो मिळाला होता. नंदा खरे कादंबरी यांची जी होती ती उद्या याला 2020चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता मित्रांनो. आणि सोनाली नवांगुळ ज्या आहेत त्यांना मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीसाठी 2021चा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेले. आणि याच वर्षी म्हणजे 2021ला आबा महाजन जे मित्रांनो आबा महाजन यांना त्यांच्या बाल साहित्य जे आबांची गोष्ट यासाठी 2021चा बाल साहित्याचा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेले, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 6, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर बघा भारताचे प्रथम लोकपाल म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली. ऑप्शन क्रमांक 2 अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 7, भारतात तोफखान्याचा वापर सर्वप्रथम कोणी केला होता? तर भारतात तोफखान्याचा वापर सर्वप्रथम बाबरने केला होता. ऑप्शन क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 8, राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ छत्रपती शिवरायांनी कोणाकडून लिहून घेतला? तर राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ छत्रपती शिवरायांनी रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडून लिहून घेतला होता. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, अमरावती या प्रशासकीय विभागात खालीलपैकी समाविष्ट नसणारा जिल्हा कोणता? नसणारा विचारलाय बघा. तर अकोला, बुलढाणा आणि वाशिम हे तिन्ही जिल्हे जे आहेत मित्रांनो ते अमरावतीमध्ये येतात. हे 3 आणि अमरावती 4 आणि यवतमाळ 5, म्हणजेच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ असे 5 जिल्हे अमरावती या प्रशासकीय विभागात आहेत. आणि गडचिरोली हा जो जिल्हा आहे मित्रांनो हा नागपूर प्रशासकीय विभागात असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, गोदावरी नदीची उपनदी नसलेला योग्य पर्याय कोणता? तर बघा, वर्धा, वैनगंगा आणि प्रवरा या तिन्ही नद्या ज्या आहेत मित्रांनो त्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. इंद्रायणी ही नदी जी मित्रांनो ही भीमा या नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 4 ही गोदावरी नदीची उपनदी नसलेला पर्याय आहे. मग प्रश्न क्रमांक 11, पितळखोरा ही सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, पितळखोरा ही सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी मित्रांनो औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, भूकंप तरंगाच्या खालील 3 प्रकारांपैकी कोणता भूकंप तरंग सर्वाधिक विध्वंसक असतो? तर बघा, द्वितीयक तरंग, प्राथमिक तरंग आणि पृष्ठ तरंग. तर यापैकी मित्रांनो पृष्ठ तरंग हा जो भूकंप तरंग हा सर्वाधिक विध्वंसक असतो, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? तर बघा, जे समाधीस्थळ आहेत मित्रांनो ते समाधीस्थळ लक्षात असू द्या. शांतीघाट महात्मा गांधी, शांतीवन पंडित नेहरू, शक्तीस्थळ इंदिरा गांधी आणि विजय घाट जे ते लालबहादूर शास्त्री. तर यापैकी चुकीचा पर्याय आहे मित्रांनो शांतीघाट. शांतीघाट हे महात्मा गांधींचे नसून संजय गांधी यांचे समाधीस्थळ आहे. तर महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव आहे मित्रांनो राजघाट. आणि उर्वरित 3 जे ते पर्याय अगदी योग्य आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणारे, कारण हा पर्याय चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 14, रॉक गार्डन खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर रॉक गार्डन हे जे मित्रांनो हे चंदीगड या ठिकाणी आहे. आणि चंदीगड ही जी मित्रांनो ही 2 राज्यांची राजधानी आहे, लक्षात असू द्या, पंजाब आणि हरियाणा. प्रश्न क्रमांक 15, 1609 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद कोणी दिली होती? तर बघा, 1609 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची कायम सनदी राजा जेम्स पहिला यांनी दिली होती. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना मित्रांनो 31 डिसेंबर 1600 झाली होती. यावेळी राणी एलिझाबेथ यांनी या कंपनीला फक्त 15 वर्षांची सनद दिली होती. परंतु त्यानंतर राजा जेम्स पहिला यांनी 1609 मध्ये या कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रपतींमार्फत वित्त आयोग कोणत्या कलमान्वये नेमला जातो? तर कलम 280 जे मित्रांनो ते वित्त आयोगाशी संबंधित आहे. आणि पहिला जो वित्त आयोग होता त्याचे अध्यक्ष होते केसी नियोगी. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीयकृत बँकांचे बँक ऑफ बडोदा म्हणजेच BOB मध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे? तर बघा, देना बँक आणि विजया बँक या ज्या 2 बँक आहेत मित्रांनो यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. आणि याची अंमलबजावणी जी ती 1 एप्रिल 2019 पासून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताची कृषी वित्त क्षेत्रातील सर्वोच्च शिखर संस्था कोणती? तर भारतातील कृषी वित्त क्षेत्रातील सर्वोच्च शिखर संस्था आहे मित्रांनो नाबार्ड. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा, नाबार्डचा फुल फॉर्म होतो मित्रांनो नॅशनल
बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असा फुल फॉर्म होतो आणि नाबार्डची स्थापना जी ती 12 जुलै 1982ला करण्यात आली होती. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 19, चुकीची जोडी निवडा. तर बघा जे पर्याय दिलेत मित्रांनो त्याच्यापैकी आपल्याला चुकीची जी जोडी ती निवडायची. तर बघा इलेक्ट्रॉनचा शोध 1867ला लागला होता. तो जे थॉम्सन यांनी लावला होता. ही जोडी अगदी बरोबर आहे. त्यानंतर युरेनियम किरणोत्सार. तर किरणोत्सार हा शब्द आल्यानंतर आपल्याला हेनरी बेक्वेरेल ऑटोमॅटिक आठवतो मित्रांनो. तो युरेनियम किरणोत्सारचा जो शोध होता तो 1896 साली हेनरी बेक्वेरेल यांनी लावला होता. ही जोडी देखील अगदी योग्य असणार आहे. त्यानंतर न्यूट्रॉनचा शोध बघा 1911मध्ये चॅडविक यांनी लावला होता. ही जोडी देखील बरोबर आहे. तर यापैकी कोणतीही जोडी जी चुकीची नाही म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, योग्य पर्याय निवडा. तर बघा अणुक्रमांक म्हणजे अणूतील प्रोटॉन्सची संख्या होय. अणुवस्तुमानांक म्हणजे अणूतील प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची एकत्रित संख्या होय. आणि अणुक्रमांक ए या संज्ञेने दर्शवला जातो. तर बघा अणुक्रमांक ए या संज्ञेने नाही तर झेड या संज्ञेने दर्शवला जातो. म्हणून हा पर्याय इथं कट होतो मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 जे ते अगदी योग्य असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. अणुक्रमांक हा झेड अक्षराने आणि अणुवस्तुमानांक हा ए अक्षराने दर्शवला जातो. हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कशाचा उपयोग रक्तप्रवाह थांबविण्यासाठी व कातडी उद्योगात रंगबंधक म्हणून केला जातो. तर तुरटीचा जो उपयोग मित्रांनो तो रक्तप्रवाह थांबविण्यासाठी आणि कातडी उद्योगात रंगबंधक म्हणून केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि ब्लिचिंग पावडर जी मित्रांनो जे खराब पाणी असतं त्या पाण्यातले जर्म्स आणि बॅक्टेरियांचा जो नायनाट करण्यासाठी म्हणजे त्यांचा नाश करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा यूज होतो. आणि मिथेनॉल हे जे मित्रांनो ह्या विषारी वायू आहे म्हणून याचा इथं काही संबंध येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, 2021 या वर्षीचा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती जणांना प्रदान करण्यात आला. तर बघा हा पुरस्कार मित्रांनो एकूण 12 जणांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, सूर्योदय किंवा सूर्यास्तवेळी लाल परंतु मध्यान्हवेळी पांढरा दिसण्याचे खालीलपैकी कोणते कारण असू शकेल. तर बघा सूर्योदय आणि सूर्यास्तवेळी लाल दिसतो आणि मध्यान्हवेळी म्हणजे दुपारी पांढरा दिसतो. तर याचं रिझन कोणतं आहे ते विचारलं मित्रांनो. तर याचं रिझन आहे प्रकाशाचे विकिरण, ज्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट या संबंधातील जे संशोधन आहे मित्रांनो त्यासाठी CV रमन यांना 1930चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांच्या नावावरून या स्कॅटरिंग ऑफ लाईटचा जो त्यांनी रिसर्च केला होता त्या संदर्भात रामन इफेक्ट किंवा रमन इफेक्ट असं या स्कॅटरिंग ऑफ लाईटला म्हटलं जातं. हे देखील लक्षात असू द्या. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रकाशाचे विकिरण, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24, वारंवारितेचे एकक कोणते. तर वारंवारता बघा म्हणजेच फ्रिक्वेन्सी याचं एकक असणार आहे हर्ट्झ, ऑप्शन क्रमांक 2. सोनार जे मित्रांनो हे समुद्रातील खोली मोजण्याचं एकक आहे आणि डेसिबल जे ते आवाजाचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा साक्षर व निरक्षर म्हणून विचार केला जातो. तर बघा 7 वर्ष व त्यावरील जे व्यक्ती असतात मित्रांनो त्यांचा साक्षर किंवा निरक्षर म्हणून विचार केला जात असतो. आणि कार्यकारी प्रवण गटात कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा विचार केला जातो असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे 15 वर्षावरील जे व्यक्ती असतात मित्रांनो 15 वर्षा वयोगटाच्या पुढचे जे व्यक्ती असतात त्यांचा कार्यकारी म्हणजेच काम करणारा जो गट आहे त्याचा
याच्यात समावेश होत असतो. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या संतांची लिहिलेली हिंदी पदे शीख धर्माच्या ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 27. विद्वान या शब्दासाठी विरुद्ध लिंगी रूप कोणते असा पर्याय शोधायचा आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 विदुषी. प्रश्न क्रमांक 28. लहान मुले मैदानात खेळू लागली. तर बघा अधोरेखित शब्दाची जात ओळखा असा प्रश्न विचारला मित्रांनो. तर खेळू हे जे मित्रांनो हे धातू साधित क्रियापद असणार आहे आणि लागली जे आहे ते सहाय्यक क्रियापद आहे. तर बघा धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होत असते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा त्याला सरबत अथवा चहा चालेल. तर अथवा हे उभयन्वयी अव्यय आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 30. दिलेल्या पर्यायातून सदोष असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय ओळखायला लावला आहे. सदोष म्हणजे चुकीचा जो पर्याय आहे तो निवडायचा आहे मित्रांनो. तर बघा वटवृक्ष आकाराने लहान नसते, वडाचे झाड आकाराने लहान नसते, वटवृक्ष महाकाय असतो यापैकी नाही. तर बघा वटवृक्ष यासाठी मित्रांनो आपण ते नाही तर तो हे दर्शक सर्वनाम वापरत असतो. तर या ठिकाणी बघा वटवृक्ष आकाराने लहान नसते नाही तर नसतो असा शब्द हवा होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणारे वटवृक्ष आकाराने लहान नसतो. प्रश्न क्रमांक 31. लेखन नियमांनुसार योग्य नसलेले म्हणजेच अयोग्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा जा जाऊ करेक्ट रूप आहे. ठरव ठरवू हे देखील बरोबर आहे. कळव कळवू हे देखील बरोबर आहे. पाठव पाठवू या ठिकाणी ऊच्या ऐवजी मित्रांनो ऊ हवा होता. वला दुसरा उकार ऊ पाठवू. ऑप्शन क्रमांक 4 हा जो आहे हा अयोग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 32. खाली दिलेल्या पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून मराठीत जे शब्द आलेले आहेत मित्रांनो ते जसेच्या तसे आलेले असतात, त्यांच्यात कोणताही बदल झालेला नसतो, त्याला तत्सम शब्द असे म्हणतात. तर बघा घोडा, वांगे आणि वारकरी हे देशी शब्द असणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 हा जो आहे तत्सम शब्द आहे म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेला जसाच्या तसा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. अल्पप्राण व्यंजन ओळखा. तर बघा हे स्वतंत्र व्यंजन आहे. ह आणि थ हे जे मित्रांनो महाप्राण व्यंजन आहेत. तर बघा जे व्यंजन मित्रांनो आपण इंग्रजीत लिहित असतो त्यावेळी त्यांच्यासाठी एच हे अक्षर यूज करावं लागतं, याचा वापर करावा लागतो, ते महाप्राण व्यंजन असतं. तर बघा ह याच्यासाठी एच असतो, थ याच्यासाठी देखील टी एच असतो, त्याचप्रमाणे च याच्यासाठी देखील एच असतो मित्रांनो. परंतु हे अपवाद आहे म्हणून च जो आहे तो महाप्राण नाही तर अल्पप्राण असणार आहे. प्रश्न क्रमांक 34. रीतिवाचक भूतकाळाचे वाक्य ओळखा. तर बघा राम फार मेहनत घेत असे. राम फार मेहनत घेत असतो, त्याचे काम झाले यापैकी नाही. तर बघा घेत असे, वाचत असे, लिहित असे हे जे शब्द असतात मित्रांनो हे रीतिवाचक भूतकाळाचे वाक्य असतं. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 1. आणि इथं बघा घेत असतो, लिहित असतो, वाचत असतो हे रीतिवाचक वर्तमान काळाचे शब्द असतात. रीतिवाचक वर्तमान काळाच्या वाक्यात यूज केले जाणारे शब्द असतात म्हणून हे रीतिवाचक वर्तमान काळ आणि इकडचं जे मित्रांनो ऑप्शन क्रमांक हे रीतिवाचक भूतकाळाचे वाक्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 35. त्रैलोक्य समास ओळखा. तर बघा त्रैलोक्य म्हणजे 3 लोकांचा समुदाय. तर ज्या शब्दाचे मित्रांनो ज्या समासाचे पहिले पद हे संख्या विशेषण असते तो द्विगु समास असतो आणि त्रैलोक्य याच्यामधील 3 हे जे पहिलं पद संख्या विशेषण आहे म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 1 द्विगु समास. प्रश्न क्रमांक 36. राम वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो. तर बघा आणि हे उभयान्वयी अव्यय आणि उभयान्वयी अव्ययाने जी वाक्य जोडली जातात ते संयुक्त वाक्य असतं म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 37.
माझ्या समक्ष ही दुर्घटना घडली. तर अधोरेखित क्रियाविशेषण व्ययाचा प्रकार ओळखायला लावला आहे मित्रांनो. तर बघा, समक्ष हे स्थलवाचक क्रियाविशेषण हा अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 38, अधिविशेषण या वाक्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, अधिविशेषण म्हणजे मित्रांनो जे विशेषण नामाच्या आधी किंवा पूर्वी वापरले जाते त्याला अधिविशेषण म्हणतात, आणि जे विशेषण नामानंतर वापरले जाते त्याला विधिविशेषण म्हणतात. हे लक्षात असू द्या. तर बघा, शहाणा मुलगा शांत असतो या वाक्यात शहाणा हे नामाच्या आधी वापरलेले विशेषण आहे, म्हणून अधिविशेषण वाक्य आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, गुलमोहर मोहक दिसतो. तर गुलमोहर हे नाम आहे आणि मोहक हे विशेषण आहे. हे मोहक नामानंतर आलेले विशेषण आहे मित्रांनो, म्हणून हे विशेषण प्रकारचे वाक्य आहे. आणि तिसरं देखील त्याच पद्धतीने आहे. आणि असला नवरा नको ग बाई याच्यातील असला हे सार्वनामिक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 39, खाली दिलेल्या वाक्यातील कर्ते शोधा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला कर्ते शोधायचे आहेत. पहिलं वाक्य बघा, मला पपई आवडते, हरण्याच्या कानात वारे शिरले, त्याला चंद्र दिसतो, श्रावणीला थंडी वाजते. तर बघा, आपल्याला क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येईल ते कर्ता असतो मित्रांनो त्या वाक्यातील. बघा, मला पपई आवडते, तर आवडणारं कोण आहे मित्रांनो? आवडणारे काय आहे? तर आवडणारे आहे पपई, म्हणून या वाक्यातील कर्ता असणारे पपई. त्यानंतर बघा, हरण्याचे कानात वारे शिरले, तर शिरणारा कोण आहे? तर तो आहे वारा, म्हणून या वाक्यात कर्ता असणारे वारा. त्यानंतर बघा, त्याला चंद्र दिसतो, तर दिसणारा कोण आहे मित्रांनो? चंद्र आहे, तर या वाक्यात कर्ता असणारे चंद्र. त्यानंतर बघा, श्रावणीला थंडी वाजते, तर वाजणारी काय आहे? थंडी, म्हणून या वाक्यातील कर्ता असणारे थंडी. तर बघा, पपई, वारे, चंद्र आणि थंडी. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, पुढे दिलेल्या चौकटीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील पवन या शब्दासाठी कितव्या क्रमांकाचे अक्षर येतात यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, या चौकटीत जी म्हण लपलेली मित्रांनो ती म्हण शोधून त्याच्यातील जे पवन या शब्दासाठी समानार्थी शब्द येईल तो आपल्याला कितव्या क्रमांकावरती अक्षर येतात ते शोधायचं आहे. तर बघा, ही म्हण आहे मित्रांनो, वासरात लंगडी गाय शहाणी. ठीक आहे, वासरात लंगडी गाय शहाणी. तर बघा, पहिला शब्द आहे वा आणि तिसरा आहे वारा, रा. अशा पद्धतीने हा वारा शब्द तयार होतो आणि पवन या शब्दासाठी हा समानार्थी शब्द असणार आहे. तर पहिलं आणि तिसरं जे अक्षर मित्रांनो ते मिळून पवन या शब्दाला समानार्थी शब्द तयार होतो वारा, म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे पहिल्या व तिसऱ्या ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 41, खाली दिलेल्या वाक्प्रचारासाठी योग्य पर्याय निवडा. तर बघा, रात्र नसणे यासाठी सतत कार्यरत असणे हा योग्य पर्याय असणारे ऑप्शन क्रमांक 2. पुढे बघा, 42, नपुंसकलिंगी या लिंग प्रकारात मोडणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, मोबाईल, टी व्ही आणि शाळा याआधी आपण जर दर्शक सर्वनामे वापरून बघितली तर आपल्याला पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे याच्यातील कोणता प्रकार हा नपुंसकलिंगी या लिंग प्रकारात मोडणार आहे ते आपल्याला समजणार आहे. तर बघा, मोबाईल तो मोबाईल आणि शाळा ती शाळा. तर बघा, पुस्तकाला आपण तो किंवा ती लावत नाही तर ते पुस्तक असं म्हणत असतो आणि ते हे मित्रांनो नपुंसकलिंगी यासाठी आपण यूज करत असतो. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43, केलेले उपकार जाणत नाही असा. तर केलेले उपकार जाणत नाही असा तो कृतज्ञ असतो आणि जो उपकार जाणतो तो कृतज्ञ असतो. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44, पुढे दिलेल्या शब्दासाठी योग्य वर्णरचना कोणती? तर बघा, राष्ट्रपती. राष्ट्रपती या शब्दासाठी मित्रांनो योग्य वर्णरचना असणारे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, आई वडील यांना पत्र लिहिण्यासाठी जो मायना वापरतात त्याला काय म्हणतात? तर त्याला बघा, तीर्थस्वरूप असे म्हणतात. तला दुसरी विलांटी आणि रला दुसरा उकाल. तीर्थस्वरूप ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे.
पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 46, नुमजे. तर या शब्दासाठी आपल्याला विग्रह असलेला जो योग्य पर्याय तो निवडायचा आहे मित्रांनो. या नुमजे शब्दाची जी योग्य फोड असणारा पर्याय तो आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, नुमजे न प्लस उ प्लस म प्लस जे या पद्धतीने या शब्दाची फोड होणारे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 47, चुकीची विरुद्ध लिंगी जोडी असलेला पर्याय ओळखा. तर बघा, वानर वानरी, हंस हंसी आणि गोप गोपी हे तिन्ही पर्याय योग्य असणार आहेत मित्रांनो. बेडूकचं बेडकीन नाही तर बेडकी असं होत असतं, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बेडूक बेडकीन. आणि चुकीची विरुद्ध लिंगी जोडी देखील हीच असणार आहे, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48, समूहदर्शक शब्दांचा अयोग्य पर्याय शोधा. तर बघा, जहाजांचा काफिला असतो, मडक्यांची उतरंड असते, विमानांचा जथ्था असतो आणि वेलींचा पुंज नसून तो कुंज असतो आणि तारकांचा पुंज असतो मित्रांनो, म्हणून ही चुकीची जोडी आहे, अयोग्य पर्याय, परंतु प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49, गड आला पण सिंह गेला या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले. तर बघा, या वाक्यात आल्यानंतर मित्रांनो अर्धविराम हे जे चिन्ह द्यायचं राहिलं आहे आणि अर्धविराम या पद्धतीने आपण काढत असतो आणि स्वल्पविराम फक्त असा काढत असतो. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50, अनेक वेदग्रंथांमध्ये या शब्दसमूहासाठी योग्य असणारा पर्याय निवडायचा आहे. तर अनेक वेदग्रंथांमध्ये या शब्दासाठी वेदांत हा जो शब्द आहे मित्रांनो 2 नंबरचा ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 51, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. तर ज्या पर्यायात चुकीची स्पेलिंग आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, डेफिशियंट, इफिशियंट आणि रेटिसंट हे तिन्ही पर्याय अगदी योग्य आहेत मित्रांनो. इथं मॅग्निफिशियंट, इथं मॅग्निफिसेंट असा शब्द पाहिजे होता, आय नको होता, सी नंतर डायरेक्ट ई हवा होता. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52, चूज द करेक्ट ऑप्शन विच हॅज हिडन मेटाफरिकल सेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर खाली जे वाक्य दिले मित्रांनो त्याच्यातून आपल्याला मेटाफरिकल सेन्स म्हणजेच रूपक जो सेन्स त्याच्यात क्रिएट झाला आहे तो आपल्याला निवडायचा आहे खाली दिलेल्या पर्यायामधून. वाक्य बघा, रॅम्बो इज अ रिअल पिग व्हेन ई इट्स. तर रॅम्बो जेव्हा खात असतो तेव्हा तो खरा पिग दिसत असतो, रिअल पिग दिसत असतो. तर रिअल पिग याच्यातून आपल्याला मेटाफरिकल सेन्स कोणता आहे तो पर्याय निवडायचा आहे. तर बघा, रिअल पिग म्हणजे ग्रीडी पर्सन म्हणजेच लालची व्यक्ती. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. तर बघा, आय डॅश हेअर सिन्स 1980. तर मी 1980 पासून येथे राहत आलेलो आहे. तर यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जो येतो योग्य पर्याय असणार आहे. आय हॅव बीन लिव्हिंग हेअर सिन्स 1980. तर बघा, सिन्स हे जे प्रिपोजिशन आहे हे सुरुवात कोठून झाली हे दाखवण्यासाठी यूज करत असतात आणि फॉर जो आहे मित्रांनो तो एकूण कालावधी दाखवण्यासाठी यूज करत असतात. तर बघा, इथं जर फॉर सिन्सच्या जागी फॉर राहिला असतं मित्रांनो तर आय हॅव बीन लिव्हिंग हेअर फॉर 30 इयर्स. तर मी 30 वर्षापासून येथे राहत आलेलो आहे अशा पद्धतीने वाक्य आलं असतं, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 54, विच ऑप्शन इज करेक्ट व्हेर ॲपॉस्ट्रॉफी पुट टू मेक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ इज नॉट. तर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. बघा, इज नॉट हा जो शब्द दिला आहे मित्रांनो हे 2 शब्द, तर या 2 शब्दामध्ये अशा कोणत्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी द्यायची की इज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार होईल. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप. तर बघा, इज नॉटचं संक्षिप्त रूप तयार होणार आहे मित्रांनो इजंट. ठीक आहे, इजंट. तर हा जो वरचा आहे मित्रांनो याला ॲपॉस्ट्रॉफी असे म्हणतात. तर ओच्या जागेवर ई ॲपॉस्ट्रॉफी दिल्यानंतर इज नॉटचा इजंट असा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार होणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 इन प्लेस ऑफ ओ या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक
55 आणि 56 बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग गिवन सेंटेन्स. 55 आणि 56 नंबरचा जो प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला हे दोन्ही प्रश्न क्वेश्चन टॅगवर आधारित असणार आहेत. प्रश्न क्रमांक 55 बघा, नो बडी कॅन रुइन मी. तर बघा, नो बडी, एव्हरीबडी या पद्धतीचे जे शब्द असतात त्यांच्यासाठी कर्ता हा दे घ्यायचा असतो मित्रांनो. आणि नो बडी हा ऑलरेडी नकारदर्शक शब्द असल्यामुळे याचा होकारदर्शक जो आहे तो क्वेश्चन टॅग होणार आहे. तर नो बडीसाठी आपण दे घ्यायचा आहे आणि कॅन जो आहे मित्रांनो तो ॲज इट इज राहणार आहे, परंतु कॅन नंतर नॉट लागणार नाही, कारण नो बडी हे नकारदर्शक शब्द आहे. तर बघा, यासाठी योग्य पर्याय असणारे ऑप्शन क्रमांक 3, नो बडी कॅन रुइन मी. त्याचं शेवटी कॅन दे असा क्वेश्चन टॅग होणार आहे. आणि मित्रांनो, एव्हरीबडी हा शब्द घेऊन जर आपण क्वेश्चन टॅग तयार केला तर बघा, एव्हरीबडी हॅज डन इट. तर आता याचा क्वेश्चन टॅग करताना मित्रांनो दे हा कर्ता घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे आणि देनुसार अनेकवचनी क्रियापद घ्यायचे, म्हणून हॅजच्या ऐवजी हॅव घ्यायचा आणि हॅव नंतर नॉट घ्यायचा आहे. तर हॅव नॉट म्हणजेच हॅवंट दे अशा पद्धतीने याचा क्वेश्चन टॅग होणार आहे. प्रश्न क्रमांक 56, लेट हिम गो. बघा, लेटचं जे यावेळेस क्वेश्चन टॅग करत असतो त्यावेळेस शेवटी विल यू या असा पर्याय आपल्याला निवडायचा असतो, म्हणून लेट हिम गो विल यू ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 57, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. अयोग्य असणारं वाक्य आपल्याला निवडायचं आहे. बघा, सेट द लाईट, ही अँड आय आर मेट एस्टरडे, ही लिव्ड देअर फॉर अ डे. आणि चौथा आहे ऑप्शन नंबर 1 and 3 आर इनकरेक्ट. तर बघा, शेट द लाईट असं न म्हणता आपण त्याला टर्न ऑफ द लाईट असं म्हणत असतो. त्याच पद्धतीने ही लिव्ड देअर फॉर अ डे असं न म्हणता आपण त्याला ही स्टेड STAYED या पद्धतीने लिहित असतो. ही स्टेड फॉर देअर फॉर अ डे म्हणजे तो त्या ठिकाणी एका दिवसासाठी थांबला. तर लिव्ड हा शब्दाच्या ऐवजी स्टेड हा शब्द हवा होता, म्हणून हे वाक्य देखील इनकरेक्ट असणार आहे. ऑप्शन जो 2 आहे मित्रांनो ते करेक्ट सेंटेन्स असणार आहे, म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 and 3 आर इनकरेक्ट. प्रश्न क्रमांक 58, फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन जेंडर ऑफ कोल्ट. तर कोल्ट बघा, कोल्ट म्हणजे शिंगरू, जे घोड्याचं पिलू असतं त्याला शिंगरू असतो, शिंगरू असं म्हणतात मित्रांनो. याचा फेमिनाईन जेंडर म्हणजे स्त्रीलिंगी रूप असणारी फिली, लहान घोडी ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59 आणि 60 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश वॉज देअर हेल्प टू मी. तर बघा, त्या ठिकाणी मला मदत करायला कोणीही नव्हतं, म्हणून नो बडी ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60, इज देअर डॅश टू इट. तर बघा, तेथे काही खायला आहे का असा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, इज देअर समथिंग टू इट या पद्धतीने इथं आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द भरता येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 61, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द 2 बॉईज हेल्प्ड डॅश. तर बघा, खाली पर्यायामध्ये वन अनादर आणि इच अदर हे जे मित्रांनो हे रेसिप्रोकल प्रोनाउन्स आहेत. तर बघा, इच अदर जो आहे तो 2 घटकांसाठी किंवा 2 व्यक्तींसाठी यूज केला जातो आणि वन अनादर जे मित्रांनो 2 पेक्षा अधिक घटकांसाठी किंवा व्यक्तींसाठी यूज केलेला असतो. तर या ठिकाणी बघा, 2 बॉईज म्हणजे 2 घटक आपल्याला दिसत आहेत, 2 व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी इच अदर ऑप्शन क्रमांक 3 हा जो पर्याय आहे तो अगदी योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 62 आणि 63, टिक द ॲप्रोप्रिएट इंटरजेक्शन टू फिल इन द ब्लँक. तर आपल्याला योग्य केवळ प्रयोगी अव्यय जे त्यांचा वापर इथं रिकामा जागी करायचा आहे. प्रश्न क्रमांक 62 बघा, डॅश इज नो मोर. तर बघा, नो मोर म्हणजे हयात नसणे किंवा एक्सपायर झालेला असणे. तर मित्रांनो, आपण असं म्हणत नाही की सॅट ही इज नो मोर, हुश ही इज नो मोर. तर शोकदर्शक ज्यावेळेस वाक्य असतं त्यावेळेस इंटरजेक्शन असतं अलास, अरे रे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 63 बघा, डॅश व्हॉट नेक्स्ट. या ठिकाणी देखील आपल्याला इंटरजेक्शन यूज करायचं आहे. तर बघा, वेल ऑप्शन क्रमांक 3, वेल व्हॉट नेक्स्ट अशा पद्धतीने वाक्य तयार होणारे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64, फाइंड आउट द सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर साधा वर्तमान काळाचं जे वाक्य आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर बघा, आय राईट अ लेटर हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य मित्रांनो. ही हेल्प्स द पुअर मॅन हे देखील साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. ही हेल्प द पुअर मॅन या ठिकाणी ईडी लागला आहे बघा. तर हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे साध्या भूतकाळाचं. ठीक आहे. तर बघा, ही, सी आणि इट हे तृतीय पुरुषी एकवचनी करता आहेत मित्रांनो, म्हणजे थर्ड पर्सनल सिंग्युलर नंबर असं म्हणतो. यांच्यानंतर मित्रांनो जे क्रियापद येत असतं त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो. तर बघा, या ठिकाणी हेल्पला यस प्रत्यय लागलेला आहे, कारण ही हे सर्वनाम आलेलं आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात असू द्या. म्हणून वरचे जे आहेत मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही जे आहेत ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. 1 and 2 बोथ आर करेक्ट. प्रश्न क्रमांक 65, यू कॅनॉट पुश मी. तर बघा, चेंज द व्हॉइस करायला लावला आहे आणि चेंज द व्हॉइस म्हणजे जे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे मित्रांनो, याचं आपल्याला पॅशिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅशिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. तर ॲक्टिव्ह व्हॉइसची रचना असते यस म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. कर्ता क्रियापद आणि कर्म या पद्धतीने. आणि मराठीची रचना असते मित्रांनो कर्ता कर्म आणि क्रियापद, परंतु इंग्रजीत क्रियापदे मध्ये येत असतं. तर बघा, इथं यू हा जो ह्या सब्जेक्ट असणार आहे आणि कॅन आणि पुश हे जे मित्रांनो हे वर्ब असणार आहे आणि मी हा जो आहे ऑब्जेक्ट असणार आहे. तर याचं पॅशिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर होताना ऑब्जेक्ट आधी घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला वर्ब घ्यायचं आहे आणि शेवटी सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर बघा, ऑब्जेक्ट आहे मी. तर मी ही आयची विभक्ती असणार आहे, म्हणून मीच्या जागी मित्रांनो आपण आय घेणार आहोत आधी. ठीक आहे. त्यानंतर बघा, आय कॅन नॉट, कॅन नंतर बी घ्यायचा मित्रांनो, कॅनॉट बी प्लस पुश्ड V3 घ्यायचं. ठीक आहे. पॅशिव्ह व्हॉइस करताना क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं आणि प्लस बाय लावायचा आणि त्याच्यानंतर करता लावायचा असतो. तर बघा, आय कॅनॉट बी पुश्ड बाय यू या पद्धतीने या ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅशिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्जन होणार आहे. तर असा पर्याय बघा, आय कॅनॉट बी पुश्ड बाय यू ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66, चूज द फ्रेज क्लोजेस्ट इन द मिनिंग टू द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर खाली जे वाक्य दिले त्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचं आपल्याला त्याच्या जवळचं जे मिनिंग आहे त्याच्या समानार्थी मिनिंग येते तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, ही रोड फिक्शन म्हणजे काल्पनिक. तर यासाठी योग्य पर्याय असणारे मित्रांनो इमॅजिनरी स्टोरीज ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67, फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल प्रिपोजिशन. तर खाली 3 ठिकाणी मित्रांनो आपल्याला योग्य शब्दयोगी अव्ययाचा वापर करायचा आहे. तर बघा, फ्युएल बर्न्स डॅश द हेल्प डॅश ऑक्सिजन डॅश द ॲटमॉस्फिअर. तर या ठिकाणी बघा, फ्युएल बर्न्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 68, गिव्ह वन वर्ड सब एक्सप्रेशन an unexpected situation that helps to change the course of life is called. तर बघा, आपल्या आयुष्यात एखाद्या वेळी अशी घटना घडते की जी लाईफ चेंजिंग असते, त्याला आपण टर्निंग पॉईंट असं म्हणतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 69,
चूज द करेक्ट क्लास चेंजिंग प्रिफिक्स सफिक्स फ्रॉम गिवन ऑप्शन्स. तर बघा खाली ज्या शब्दांना सफिक्स आणि प्रिफिक्स लागल्यानंतर क्लास चेंज झालेला आहे, त्यांचा वर्गसमूह चेंज झालेला आहे, असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा प्रिफिक्स म्हणजे मित्रांनो शब्दाच्या सुरुवातीला प्रिफिक्स हे लागत असतं, त्याला आपण मराठीत उपसर्ग असं म्हणतो. आणि सफिक्स म्हणजे त्याला आपण मराठीत प्रत्यय असं म्हणतो. हे शब्दाच्या शेवटी लागत असतं. तर बघा या ठिकाणी करेज हे जे मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणारे आणि या करेजच्या आधी EN जो लागला आहे तो EN लागल्यानंतर करेजचं एनकरेज म्हणजेच याचं व्हर्बमध्ये रूपांतर होणार आहे. तर बघा नाऊनचं इथं व्हर्बमध्ये रूपांतर झालेलं आहे, म्हणजे हा क्लास चेंज झालेला आहे. पुढं बघा ब्युटी. ब्युटी हे जे मित्रांनो हे देखील ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, परंतु या ठिकाणी IFUL हा प्रत्यय लागून म्हणजेच हा सफिक्स लागून याचं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमधून ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणून हे देखील क्लास चेंजिंग प्रिफिक्स सफिक्स म्हणजेच क्लास चेंजिंग सफिक्स लागल्यानंतर याचा क्लास चेंज झालेला आहे. आणि टीच जो मित्रांनो याचा क्लास वगैरे काही चेंज झालेला नाही, म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 बोथ आर करेक्ट. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 70. चूज द करेक्ट सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ द अंडरलाइन वर्ड. तर बघा लता इज क्लेवरर दॅन गीता. तर क्लेवरर या शब्दाची आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री शोधायची मित्रांनो. क्लेवरर या शब्दाची सुपरलेटिव्ह डिग्री असणारे क्लेवरेस्ट. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 71 आणि 73. बघा रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर बघा अँड नाव द रेन अगेन ऑन द डेलियाज ब्राईट ॲज बटरफ्लाय विंग ऑन द व्हायलेट्स अँड द होम स्वीट होम रोजेस द रेन ड्रॉप इज राऊंड अँड ग्लिसन्स लाईक द आय ऑफ अ फिश द रेन ऑन द न्यूबाईल न्यूम ट्री साऊंड डिप्ड मिल्क. तर हा एक स्टांजा आहे मित्रांनो कवितेचा, त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, ते प्रश्न बघूया. तर बघा व्हॉट डज द पोएट कम्पेअर द रेन ड्रॉप विथ. तर पोएटने जो पावसाचा थेंब मित्रांनो त्याची तुलना कशासोबत केली. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आय ऑफ अ फिश याच्यासोबत त्याची तुलना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 72. तो देखील स्टांजावर आधारित असणारे मित्रांनो. तर बघा हाऊ डू द रेन ड्रॉप लुक ऑन द डेलियास. म्हणजे तो रेन ड्रॉप जो आहे तो डेलिया एक फ्लावर आहे मित्रांनो, फुल आहे, त्याच्यावर कसा दिसतो. तर तो बघा ब्राईट ॲज बटरफ्लायज विंग या पद्धतीने दिसत असतो, म्हणजे लाईक बटरफ्लाय विंग. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73. बघा हाऊ डज द पोएट डिस्क्राईब द नीम ट्री. तर नीम ट्रीला पोएटने कशा पद्धतीने वर्णन केलं आहे. तर या ठिकाणी बघा नीम ट्री न्यूबाईल ऑन द न्यूबाईल नीम ट्री, तर त्याला म्हटलं आहे मित्रांनो न्यूबाईल असं. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 74. गिव अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. तर हिज पार्सिमोनियस हॅबिट्स आर नोन टू ऑल हिज फ्रेंड्स. म्हणजे त्याच्या ज्या कंजूसपणाच्या सवयी आहेत त्या सर्व मित्रांना माहिती आहेत. तर बघा याच्यासाठी मित्रांनो लॅविश ऑप्शन क्रमांक 1 याचा विरुद्धार्थी शब्द असणारे. पार्सिमोनियस म्हणजे कंजूस आणि लॅविश म्हणजे चैनी. प्रश्न क्रमांक 75. ही इज इनोसंट. तर या वाक्याचा आपल्याला मेक इट निगेटिव्ह करायला लावलं आहे, म्हणजे नकारार्थी रूपांतर करायला लावलं आहे. तर बघा होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी करताना वाक्याच्या अर्थात जो मित्रांनो तो चेंज न होता आपल्याला त्याचं कन्वर्जन करायचं असतं. तर बघा ही इज इनोसंट म्हणजे तो निष्पाप आहे, तर तो दोषी नाही, अशा पद्धतीने आपल्याला वाक्य शोधायचं आहे.
तर ही इज नॉट गिल्टी असं त्याचं निगेटिव्ह होणारे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 76 ते 100 हे मॅडम घेणार आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गणितावरील प्रश्न बघणार आहोत. तर बघूया गणिताचा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 76. आज गुरुवार आहे तर 100 दिवसानंतर त्या आठवड्यातील कोणता वार असेल? बघा आपल्याला किती दिवस दिले आहे? 100 दिवस दिले आहे. जर आज गुरुवार असेल तर 100 दिवसानंतर कोणता वार येणार आहे असं विचारले. आपल्याला माहिती आहे की एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, म्हणून 100ला 7ने भागून घेणार आहोत. बघा बरं, भाग गेल्यावर 7 एक 7, खाली उरले 3, 3 वरतून आला 0 म्हणजे 30 झाले. 7 चोक 28, 30मधून 28 गेले, बाकी किती उरते आपली? 2 उरते. 14 आठवडे झाले. 14 आठवड्यानंतर 2 दिवस शिल्लक राहत आहे. तर गुरुवार नंतरचे 2 दिवस मोजा. एक वार येईल शुक्रवार, दुसरा वार येईल शनिवार, म्हणजे शेवटचा दुसरा दिवसाचा येणारा वार कोण असणार आहे? शनिवार असणार आहे. म्हणून इथे शनिवार धरा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 77. 3, 6, 5, 20, 7, 42, 9 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधायला लावला आहे आपल्याला. बघा त्यांच्यातला संबंध आपण आधी समजावून घेणार आहोत. 3, 6, 5, 20, 7, 42 आणि 9 असे आपल्याला आकडे दिलेले आहेत, अंक दिलेले आहेत. तर बघा 3 आणि 6चा संबंध काय आहे? 3ला जर आपण 2ने गुणलो तर 6 येणार आहे. 5 आणि 20चा संबंध, 5ला जर 4ने गुणलो तर 20 उत्तर येणार आहे. 7 आणि 42, 7ला जर 6ने गुणलं तर 42 येणार आहे. बघा आपण प्रत्येक संख्येला 2च्या पटीतनी गुणतोय. आधी 2, मग 4, मग 6. तर आता 9ला कितीने गुणावं लागेल? बरोबर आहे 8ने गुणावं लागेल. 9 8 72, म्हणजे आपलं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असणार आहे? 72. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 78. एका 20 सेंटीमीटर लांब, 15 सेंटीमीटर रुंद आणि 10 सेंटीमीटर उंची असलेल्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल? बघा आपल्याला एक भांडं दिलेलं आहे आणि त्या भांड्याची उंची, रुंदी, लांबी सगळं दिले आहे आणि त्याच्यावरून त्या भांड्यामध्ये किती पाणी मावेल असं विचारलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला त्या भांड्याचं काय काढावं लागेल? घनफळ काढावं लागेल. आणि घनफळाचं सूत्र काय आहे? तर ते आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग तुमची लांबी किती आहे? 20 आहे. रुंदी किती आहे? 15 आणि उंची किती आहे? 10. मग या सगळ्यांचा गुणाकार करा. तो गुणाकार येतो 3000 सेंटीमीटर घन. बघा 3000 सेंटीमीटर घन येतोय. पण आपल्याला पाणी कशात विचारलं आहे? लिटरमध्ये विचारलं आहे. आपल्याला माहिती आहे की 1000 सेंटीमीटर घन म्हणजे काय? तर ते असतं 1 लिटर. आपलं उत्तर किती आलं आहे? आपलं उत्तर आलं आहे 3000 सेंटीमीटर घन. जर 1 सेंटीमीटर घन म्हणजे 1 लिटर असेल तर 3000 सेंटीमीटर घन म्हणजे किती लिटर असणार आहे? 3 लिटर असणार आहे. म्हणजे त्या भांड्यामध्ये किती पाणी मावेल? 3 लिटर पाणी मावेल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 79. ए, बी आणि सी यांनी एक काम पूर्ण करून घ्यायचे 550 रुपये घेतले. त्या कामाच्या मोबदल्यात ए आणि बी यांना 550 रुपयापैकी 7/11 भाग मिळाला, तर सीला किती भाग मिळाले? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे 3 व्यक्ती दिलेले आहेत, ए, बी आणि सी. या तिघांनी एकत्र काम केलं त्यावेळेस त्यांना किती रुपये मिळालेत? 550 रुपये मिळाले. पण ए आणि बी यांना 550 पैकी 7/11 भाग मिळाला. किती भाग मिळाला? 7/11. तर सीला किती भाग मिळाले असेल? विद्यार्थी मित्रांनो बघा 550 रुपयांचे किती भाग तयार केले? 11 भाग तयार केले. आणि त्या 11 भागापैकी 7 भाग ए आणि बी यांना दिलेले आहेत. म्हणून 11 वजा 7 करा. 11तून 7 गेले, उरले 4. म्हणजे हे 4 भाग कोणाचे असणार आहे? सीचे असणार आहे. सीला किती भाग मिळाले? 4 भाग मिळाले. कितीपैकी? 11 पैकी. म्हणून आपण काय करणार आहोत?
550 रुपयाला 4/11ने गुणणार आहोत. आलेलं उत्तर हे सीचे पैसे असणार आहे. मग 11ने 550ला भागा. 11 एका 11, 11 पाची 55, शून्य जसंचं तसं. 50 गुणिले 4 करा. 50 गुणिले 4 किती येणार आहेत? 200. म्हणजे सीला किती रुपये मिळाले? तर 200 रुपये मिळाले. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 80. 5.304 डझन आंब्यांच्या पेटीची किंमत 2139 रुपये आहे, तर 9 आंब्यांची किंमत किती? बघा, आंब्यांची पेटी आहे, त्या पेटीमध्ये 5.304 डझन आंबे आहेत. म्हणजे किती आंबे आहेत ते आधी आपण काढू. 5.304 डझन. 5 डझन म्हणजे किती? तर 5 गुणिले 12 करा. 12 पंचे 60, बरोबर. आणि 304 डझन म्हणजे किती? 304 डझनला 12ने गुणा. 4 एक 4, 4 त्रिक 12, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. 60 अधिक 9 किती झाले? 69. म्हणजे त्या पेटीमध्ये एकूण आंबे किती होते? 69. 5.304 डझन म्हणजे किती? 69 आंबे. जर 69 आंब्यांची किंमत 2139 रुपये असेल, तर 9 आंब्यांची किंमत किती असणार आहे? ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करा. त्या तिरकस गुणाकारामध्ये आपल्याला 9 आंब्यांची किंमत भेटेल. 9 आंब्यांची किंमत बरोबर 2139 गुणिले 9 छेदामध्ये 69. भाग दिल्यानंतर उत्तर येणार आहे 279 रुपये. म्हणजे 9 आंब्यांची किंमत किती येणार आहे? 279. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 81. एक रेल्वे 30 सेकंदात 600 मीटर अंतर कापते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रेल्वेचा ताशी वेग विचारला आहे. वेग बरोबरचं सूत्र काय आहे? मग वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ गुणिले 18/5 हे आपलं सूत्र आहे. मग सूत्रामध्ये किंमत टाका. अंतर किती दिले? 600 मीटर. वेळ किती दिली? 30 सेकंद. मग सूत्रामध्ये किमती टाका. वेग बरोबर 600 भागिले 30 गुणिले 18/5 हे असं आपलं सूत्र आहे. भाग द्या. हा 0 गेला, हा 0 गेला. 3ने 60ला भाग जाईल. 3 एक 3, 3 दुणे 6, 0 जसाचा तसा. परत 5ने 20ला भाग जाणार आहे. 5 एक 5, 5 चोक 20. आणि वेग बरोबर राहिले काय? 4 गुणिले 18. वेग बरोबर 4 गुणिले 18 आपले राहिलेले आहे. 18 चोक 72. म्हणजे त्या रेल्वेचा वेग किती असणार आहे? 72 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 82. खाली दिलेल्या पहिल्या दोन्ही चौकटीचा सहसंबंध लक्षात घेऊन तिसऱ्या चौकटीतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. बघा, आपल्याला पहिल्यांदा 2 चौकट दिलेले आहेत, 1 आणि 2. आणि तिसऱ्या चौकटीत जे प्रश्नचिन्ह आहे, या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल असं विचारलं आहे. बघा, पहिल्या चौकटीचा आपण सहसंबंध लक्षात घेऊ. 9, 8, 72 आणि 1. बघा, 9 आणि 8 या दोन्ही संख्यांचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर काय येणार आहे? 72 येणार आहे. 9 8 72. आणि 9 आणि 8 या दोन्ही संख्यांची वजाबाकी केली, 9 वजा 8, तर उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या चौकटीत बघा, 11 आणि 9. 11 गुणिले 9 किती उत्तर येईल? 99 आलं. आणि दुसऱ्या वेळेस 11 वजा 9 करा, उत्तर किती येईल? 2 येईल. त्याचप्रमाणे तिसऱ्या चौकटीतला सहसंबंध आपण लक्षात घेणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला 16 आणि 5 या दोघांचा काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 16 5 80. म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर काय येईल? 80. आणि दुसऱ्या वेळेस त्या दोघांचं काय करायची आहे? वजाबाकी. 16 वजा 5 बरोबर 11. म्हणजे 80 आणि 11 पर्याय कुठे आहेत? बघा, तिसरा पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 80 आणि 11. प्रश्न क्रमांक 83. बेरीज 3 येण्यासाठी 1/6 मध्ये
1/6 किती वेळेस मिळवावा लागेल? बघा, आपल्याला बेरीज करायची आहे कोणाची? 1/6 यांची. हा 1/6 असं किती वेळेस मिळवावं म्हणजे बेरीज 3 येणार आहे. तर आपल्याला माहिती नाही किती वेळेस मिळवायचे आहे, तर आपण कन्सिडर करू की आपण x वेळा 1/6 3मध्ये मिळवले आहेत. किती वेळेस मिळवले? x वेळेस मिळवलेले आहे. मग आपलं समीकरण काय तयार होणार आहे? 1/6 अधिक x टाईम 1/6 बरोबर 3 हे असं आपलं समीकरण तयार होणार आहे. मग बघा, इथे दोन्हीकडे छेद समान आहे, 6 आहे, म्हणजे या दोघांची बेरीज होईल आणि बेरीज येईल 1 अधिक x छेदामध्ये 6 बरोबर 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 इथे भागाकारात आहे, इकडे गेल्यावर गुणाकारात जातील आणि उत्तर काय असणार आहे? 1 अधिक x बरोबर 6 गुणिले 3. साहित्रिक 18. 1 इथे बेरीज येते, इकडे गेल्यावर वजाबाकीत जाईल आणि x बरोबर काय येणार आहे? 18 वजा 1 आणि xची किंमत किती येईल? 17. म्हणजे आपण 1/6 हे किती वेळेस मिळवणार आहोत? 17 वेळेस मिळवणार आहोत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 84. संख्या मालिका पूर्ण करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक संख्या मालिका दिली आहे परत आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे. 8, 9, 64, 25 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. आपली संख्या मालिका काय आहे ती आपण आधी लिहून घेऊ. 8, 9, 64, 25. बघा 8 आणि 9 कोणते संख्या वाटताय? बघा 8चा जर विचार केला तर 8 हा 2चा घन आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, परत 64 बघा 64 हा 4चा घन आहे आणि 25 हा 5चा वर्ग आहे. बघा संख्या कशा येत आहेत? 2, 3, 4, 5 अनुक्रमे येत आहे, पण पहिल्यांदा आपण संख्येचा काय करतोय? घन करतोय आणि मग वर्ग करतोय. परत घन परत वर्ग. आता वर्ग केला आहे 5चा, म्हणजे आपल्याला आता 6चा काय लागेल? घन लागेल. 6चा घन किती आहे? तो आहे 216. आता एका प्रश्नचिन्हाच्या जागी 216 उत्तर येणार आहे, तर दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल? तर तिथे असेल 7चा वर्ग, तो किती असतो? 49. 7चा वर्ग 49, मग 216 आणि 49 हे प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 85. जर I अधिक A अधिक S बरोबर 29, D अधिक I अधिक G बरोबर 20, तर I अधिक P अधिक S बरोबर किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण अल्फाबेट जर अनुक्रमे जर लिहिले A B C D E असे झेडपर्यंत, तर प्रत्येक अल्फाबेटला अनुक्रमे नंबर दिला 1, 2, 3, 4 असे झेडला 26 असे जर नंबरिंग केले तर I A S यांची बेरीज किती येणार आहे? 29. म्हणजे आयचा नंबर काय येतोय? तो येतोय 9, एचा 1 आणि यसचा 19. ह्या तिघांची बेरीज 29 असेल. त्याचप्रमाणे DIG, डीचा नंबरिंग येतो 4, आयचा परत 9 आणि जीचा नंबर येतो 7. या तिघांची बेरीज 20 येते. त्याचप्रमाणे IPS, आयचा नंबरिंग किती येणार आहे? IPS या तिघांची बेरीज किती येईल असं विचारलं आहे. आयचा नंबरिंग परत 9 येणार आहे, P हा 16 नंबरला येतो आहे आणि S 19 नंबरला येतो आहे. या तिघांची बेरीज येते 44. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 86. पल्लवी व प्रणिता यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे आणि त्यांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास प्रणिताचे वय किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे या दोघींचं काय दिलं आहे? गुणोत्तर दिलं आहे, पल्लवी आणि प्रणिता. त्यांचं गुणोत्तर काय? 3:11. म्हणजे पल्लवीचं गुणोत्तर 3 आणि प्रणिताचं गुणोत्तर 11 असणार आहे. तर दोघींच्या वयातला फरक किती दिला आहे? 16. फरक म्हणजे वजाबाकी दिलेली आहे. त्या दोघींच्या वयातली वजाबाकी त्या दोघींच्या वयामध्ये किती डिफरन्स असेल तर तो 16 वर्ष असणार आहे. म्हणून आपण ह्या गुणोत्तराची काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत. मोठी संख्या 11 आहे, 11 वजा 3 बरोबर उत्तर येईल 8. आपली वजाबाकी आली 8.
फरक आहे 16, म्हणून या 16ला आलेल्या वजाबाकीने भाग घालून घेणार आहोत. 8 एक 8, 8 दुणे 16. आपला भागाकार आला 2, म्हणजे या 2ला गुणोत्तराने गुणून घ्यायचं आहे. प्रणिताचं वय विचारलं आहे, म्हणून प्रणिताचं गुणोत्तर आहे 11 आणि 11ला 2ने गुणा. 11 दुणे 22. प्रणिताचं वय आलं 22. पर्याय क्रमांक 2. पहिल्यांदा काय केलं आहे, आपण त्या गुणोत्तराची वजाबाकी केली. त्या आलेल्या वजाबाकीने जो फरक दिला होता त्या फरकाला भाग गुण घेतलं, उत्तर आलं 2. आणि ह्या 2ने प्रणिताच्या गुणोत्तराला गुणून घेतलं, उत्तर आलं 22. म्हणजे 22 हे वर्ष हे प्रणिताचं वय असणार आहे. प्रश्न क्रमांक 87. अथर्व त्याच्या घरापासून 20 मीटर उत्तरेकडे चालत जातो. त्यानंतर पूर्वेकडे वळून 6 मीटर चालत जातो. तिथून अथर्व पुन्हा 12 मीटर दक्षिणेकडे वळून चालत जातो. तर अथर्व त्याच्या घरापासून किती अंतरावर असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिशा माहीत पाहिजे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशाप्रमाणे दिशा असतात. अथर्वचं घर इथे आहे असं कन्सिडर करा. इथून तो 20 मीटर गेलेला आहे. कुठे? उत्तरेकडे, म्हणजे वरच्या दिशेने. तिथून तो पूर्वेकडे, म्हणजे त्याच्या उजव्या हाताला वळत गेला 6 मीटर. आणि तिथून परत तो दक्षिणेकडे, म्हणजे खालच्या दिशेने 12 मीटर चालत आला आहे. त्याचं घर इथं आहे. इथून ते अंतर किती असं विचारलं आहे. तो त्याच्या घरापासून किती मीटर अंतरावर आहे? हे तिरकस अंतर काढायचं आहे. ते तिरकस अंतर काढण्यासाठी आपण जो जिथे पोचला आहे तिथून खाली एक रेषा काढून घेऊ सरळ. त्याला आपण लंब असं म्हणू. मग आपल्याला एक त्रिकोण मिळालेला दिसतो. त्या त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल तो काटकोन त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की तो काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणासाठी आपल्याला पायथागोरसचा थेरम माहिती असेल. पायथागोरसचा थेरम. या पायथागोरसच्या थेरमनुसार हा जो त्रिकोणाचा असेल तिरकस बाजू, त्या बाजूला आपण कर्ण म्हणत असतो. काय म्हणतो? कर्ण. या कर्णाचा वर्ग बरोबर ही बाजू काढायची आहे आपल्याला, म्हणून आपल्याला ह्या दोन्ही बाजू आपल्याला माहीत पाहिजे. मग ही किती असेल? ही समोरची बाजू 6 असेल तर ही बाजूसुद्धा काय असणार आहे? 6 असणार आहे. आता आपल्याला ही बाजू माहीत नाही. 20 मीटर गेला आहे आणि 12 मीटर रिटर्न आला आहे. तर 20तून 12 गेले, उरले किती? 8. म्हणजे ही बाजूसुद्धा किती आली? 8 आली. ही 8 आणि ही 6, म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या 2 बाजू मिळालेल्या आहेत. तर एक बाजू आहे 8 आणि दुसरी बाजू आहे 6. या दोघांच्या बाजूचा वर्ग करायचा आहे. काय करायचं आहे? बाजूंचा वर्ग. 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग 36. 64 अधिक 36 बेरीज किती आली? 100. आपल्याला कर्णाचा वर्ग मिळाला आहे 100. मग आपल्याला बाजूची लांबी काढायची, म्हणून आपल्याला ह्या दोघांचं काय काढावं लागेल? वर्गमूळ काढावं लागेल. आणि ते वर्गमूळ येईल 100चं वर्गमूळ काय येईल? 10. कारण 10चा वर्ग किती आहे? 100. म्हणून 10 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. तो त्याच्या घरापासून 10 मीटर अंतरावर असेल. प्रश्न क्रमांक 88. खाली दिलेल्या प्रश्नात काही पदांसाठी अंक वापरले आहेत, परंतु ते क्रमाने दिलेले नाहीत. तो क्रम शोधून योग्य क्रम असलेला पर्याय निवडा. श्याम सावकाश वाचतो. वरील वाक्यासाठी योग्य सांकेताक असलेला पर्याय निवडायचा आहे आपल्याला. बघा, आपल्याला खाली 3 वाक्य दिले आहे आणि उत्तर कोणाचं शोधायचं आहे? श्याम सावकाश वाचतो. पहिलं वाक्य आहे, अनिल सावकाश वाचतो. श्याम पुस्तक वाचतो. अनिलला पुस्तके आवडतात. बघा, आपल्याला अनिल आणि अनिल हे पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात दिलेलं आहे. तर अनिल या शब्दासाठी पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणते अक्षर समान दिसत आहे? बघा बरं, 1 2 3 आणि 1 6 5, म्हणजे 1 1 हा अंक समान दिसतोय. मग आपण असं म्हणू शकतो अनिल या शब्दासाठी 1 हा अंक वापरला असेल. बरोबर. पुढे बघा, सावकाश शब्द आहे, पण खाली कुठेही वाक्यामध्ये सावकाश शब्द दिलेला नाही आहे. पुढे काय? वाचतो. तो बघा, वाचतो हा शब्द दुसऱ्या वाक्यात सुद्धा आहे. वाचतो, श्याम पुस्तक वाचतो. वरती वाचतो आहे, खाली वाचतो आहे. मग या दोन्ही वाक्यामध्ये कोणता अंक समान आहे? 1 2 3 आणि 4 2 5 मध्ये तर 2 अंक हा समान आहे. म्हणजे वाचतो या शब्दासाठी 2 हा अंक असेल.
आणि सावकाश. आता बघा, अनिल सावकाश वाचतो. अनिलला 1 अंक आहे, वाचतोला 2 अंक आहे. तर सावकाश या शब्दासाठी उरलेला 3 अंक असेल. बरोबर. पुढे बघा, श्याम पुस्तक वाचतो. वाचतोला 2 अंक आहे. श्याम आणि पुस्तक यासाठी 4 आणि 5 अंक जसेच्या तसे आहे. खालील वाक्यात बघा, अनिलला पुस्तके आवडतात. आता बघा, वरच्या वाक्यामध्ये पण पुस्तक आहे, खालच्या वाक्यामध्ये पण पुस्तक आहे. दोन्ही वाक्यांमध्ये पुस्तक पुस्तक या शब्दासाठी 5 हा अंक समान आहे, म्हणजे पुस्तकसाठी 5 अंक असेल. आणि जर पुस्तकसाठी 5 असेल, वास्तूसाठी 2 असेल, तर 4 हा अंक कशासाठी आहे? श्यामसाठी असणार आहे. मग आपलं वाक्य काय आहे? श्याम सावकाश वाचतो. श्याम या शब्दासाठी कोणता अंक शोधला आहे आपण? 4 शोधला आहे. सावकाश या शब्दासाठी 3 अंक शोधला आहे. आणि वाचतो या अंकासाठी 2 अंक शोधला आहे. बघा, 4, 3, 2 असं असलेला पर्याय कुठे आहे बघा बरं. 4, 3, 2 हे पहा इथे दिलेलं आहे. 4, 2, 3 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 89. एका स्त्रीची ओळख करून देताना नाना म्हणाले, हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. तर ती स्त्री नानांची कोण? बघा, एक स्त्री होते, बाई आहे तिथे. तिची ओळख करून देताना नाना काय म्हणताय? नाना काय म्हटले? हिची आई, त्या स्त्रीची आई नानांच्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. सासूची मुलगी हिची आई झाली. मग ही सासूची कोण झाली? नात. म्हणजे नानांची ती कोण असणार आहे? सासूची नात ही नानांची कोण असेल? मुलगी असेल. बरोबर आहे. मग ती स्त्री नानांची कोण असणार आहे? मुलगी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशी उदाहरणं सोडवताना आपण हे नाते आपल्या नातलगांमध्ये लावून बघायचे असतात. त्यामुळे ते उदाहरण पटकन आणि लवकर सोडवलं जातं. प्रश्न क्रमांक 90. एका रांगेत तन्वी 21व्या स्थानावर उभी आहे. तिच्या मागे रिया 5व्या स्थानावर उभी आहे. रिया रांगेच्या मागून 10व्या स्थानावर उभी असेल तर खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान कोणते? बघा विद्यार्थी मित्रांनो, कन्सिडर करा, इथे एक लाईन आहे. या लाईनमध्ये सर्व विद्यार्थी उभे आहेत. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं तन्वी 21व्या स्थानावर आहे, म्हणजे तिच्या पुढे 20 जण असेल आणि मग तन्वी 21व्या स्थानावर आले. तिच्या मागे रिया 5व्या स्थानावर, म्हणजे तन्वीच्या मागे 5व्या स्थानावर. मग 1, 2, 3, 4 आणि इथे कोण झाली? रिया झाली. तर ती कितव्या लाईन नंबरला येईल? हे जर तन्वी 21व्यावर असेल तर 22, 23, 24, 25, 26 कोणत्या नंबरवर आली? 26व्या नंबरवर आली. रिया रांगेच्या मागून 10व्या स्थानावर, म्हणजे तिच्या मागे विद्यार्थी किती असणार आहे? 9 असणार आहे. रिया 10व्या स्थानावर आली. बरोबर. मग त्या लाईनीमध्ये मुलं किती आले आहेत? मुली किती आल्या आहेत? 26 अधिक 9 करा, उत्तर येईल 35. म्हणजे त्या पूर्ण लाईनमध्ये 35 विद्यार्थी आहे. मग वाक्य कोणते दिले? खाली विधानं कोणते? बघा, रिया रांगेत 26व्या स्थानावर उभी आहे. बघा, रिया आहे का 26व्या स्थानावर उभी? हो. पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. एकूण 35 जण रांगेत उभे आहेत. आपण केले टोटल 35 जण रांगेत आलेत, म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे. तन्वीच्या रांगेत मागून 16वा क्रमांक लागतो. तन्वीच्या रांगेत 16वा लागतो का? बघा, जर रिया 10वी असेल तर तिच्या पुढे किती विद्यार्थी आहे? रिया 10वी आहे की नाही मागून? मग तिच्या पुढची 11, 12, 13, 14 आणि तन्वी आली 15वी, पण इथे दिला 16वा, म्हणजे तिसरा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय बघा, पर्याय 1 आणि 2 बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 91. खालील संकेतांचा योग्य अर्थ लावून योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही आकृत्या दिल्या आहे आणि त्या आकृत्यांना काहीतरी नंबरिंग केलं आहे. बघा, 3साठी डायमंड शेप दिला आहे, 5साठी त्रिकोण दिला आहे, 7साठी ओव्हल शेप दिला आहे आणि 9साठी चौकोन दिला आहे. तर चौकोन भागिले डायमंड शेप अधिक ओव्हल शेप गुणिले त्रिकोण. तर सोडवा. बघा, आपला जो पहिल्यांदा चौकोन आहे त्या चौकोनासाठी कोणता अंक वापरलेला आहे? 9 अंक वापरलेला आहे. 9 भागाकार. परत डायमंड शेप आला आहे. डायमंड शेपसाठी काय वापरलं आहे? 3 वापरलं आहे. अधिक ओव्हल शेपसाठी किती वापरले आहेत? तर 7 वापरले आहेत. आणि गुणिले
त्रिकोणासाठी कोणता अंक आहे तर 5 अंक आहे. बॉडमास पद्धतीनुसार आधी आपण भागाकार करणार, गुणाकार करणार आणि आलेल्या उत्तरांची बेरीज करणार आहोत. 9 भागिले 3, 3ने 9ला भाग घातल्यावर उत्तर किती येणार आहे? 3 त्रिक 9 म्हणजे 3 उत्तर येणार आहे. अधिक जसंचा तसं 7 5 35, करा दोघांची बेरीज 3 अधिक 35 बरोबर उत्तर काय आलं? 38. म्हणजे आपलं जे समीकरण दिलं आहे त्या समीकरणाचं उत्तर काय असणार आहे? 38. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 92, 640चे प्राईम फॅक्टरायझेशन असलेला योग्य पर्याय ओळखा. म्हणजे 640चे काय शोधायचे आहे तर अवयव शोधायचे आहे. तर मग बघा आपल्याला पहिला पर्याय दिला आहे त्यातील अंकांचा आपण गुणाकार करून बघू. तिचं उत्तर जर 640 आलं तर पहिला पर्याय करेक्ट असेल. बघू, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32 आणि 32 5 180. मग हा पर्याय आहे का? नाही. पर्याय 2 आणि पर्याय 3 हे दोन्ही सारखे आहे. बघू आपण गुणाकार करून बघू उत्तर काय येतं. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 5 80, 80 5 400. म्हणजे दुसरा पर्यायसुद्धा नाही. तिसरा पण ते सेम तोच आहे म्हणजे तिसरा पण नाही. आता चौथा पर्याय करून बघू. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32, 32 दुणे 64, 64 दुणे 128 आणि 128 5 640. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 93, खालीलपैकी 25 या संख्येला समान नसलेला पर्याय ओळखा. बघा आपण जे खाली दिलेले समीकरण आहेत ते समीकरण सोडवताना त्यांचं उत्तर 25 यायला नको. ज्याचं 25 उत्तर येणार नाही तो पर्याय योग्य असणार आहे. तर बघा पहिलं समीकरण काय दिलं आहे? 50 वजा 10 भागिले 4. मग कंसामध्ये आधी सोडून घ्या. 100 भागिले 4 उत्तर किती येईल? 25 येईल. कारण 25 चोक 100 आहे. मग 50 वजा 25 उत्तर काय येणार आहे? 25. म्हणजे पहिला पर्याय असेल का? नाही, कारण त्यांनी नसलेला विचारलेला आहे. पर्याय दुसरा, 20 अधिक 20 भागिले 4. भागाकार करा. 4 पंचे 20 आणि 20 अधिक 5 किती होणार आहेत? ते पण 25 होणार आहे. म्हणजे पर्याय 2 पण नाही आहे. पर्याय तिसरा, 10 अधिक 5 गुणिले 2 अधिक 10 वजा 5. आधी कंसामधले समीकरण सोडून घेणार. 10 अधिक 5 दुणे परत उत्तर 10 आलं आहे अधिक 10तून 5 गेले उत्तर किती येणार आहे? 5. मग करा बेरीज. 10 अधिक 10 20, 20 आणि 5 25. म्हणजे पर्याय 3 पण नाही आहे. पर्याय 4 बघा, 24 कंसामध्ये गुणाकार करून घ्या. बेक बे 24 अधिक 2 किती आलं आहे? 26. पर्याय क्रमांक 4 कारण त्याचं उत्तर किती येते? 26 येते. प्रश्न क्रमांक 94, एका लंबकाच्या घड्याळाची दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले होतील? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक घड्याळ दिला आहे आणि त्या घड्याळाचे टोले दिले आहेत. जेव्हा अर्धा तास असतो म्हणजे 1:30, 12:30 असे ज्यावेळेस वाजतात तेव्हा 1 टोला वाजतो आणि जेव्हा तास होतात 1, 2, 3 तेव्हा तासेप्रमाणे टोले वाजतात. मग किती ते किती दिले? 12:15 वाजेपासून 5:15 पर्यंत. मग 12:15 नंतर 12:30 वाजतात म्हणजे 12:30ला 1 टोला वाजणार आहे. त्यानंतर परत 1 वाजता 1 टोला वाजणार आहे. त्यानंतर 1:30ला परत 1 टोला वाजेल आणि 2 ज्यावेळेस वाजतील त्यावेळेस 2 टोले वाजणार आहेत. परत 2:30ला 1 टोला, 3 वाजता 3 टोले, त्यानंतर 3:30ला परत 1 टोला, 4 वाजता 4 टोले, 4:30ला 1 टोला आणि 5 वाजता 5 टोले. असे 5:15 वाजेपर्यंत एवढे टोले वाजणार आहेत. तर मोजा किती टोले झाले? 1, 2, 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 1 15, 15 आणि 5 20. म्हणजे 12:15 ते 5:15 वाजेपर्यंत किती टोले वाजणार आहेत? 20 टोले वाजणार आहेत. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 95,
175 ग्रॅमच्या 5%च्या 10% बरोबर किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला टक्केवारी विचारलेली आहे. तर बघा आपला पहिल्यांदा किती आहे? 175 ग्रॅमच्या. च्या शब्द आलाय म्हणून आपण तिथे काय करणार आहोत? गुणाकार करणार आहोत. 5%, 5% म्हणजे 5/100. परत च्या आलाय शब्द म्हणून परत गुणाकार 10% म्हणजे 10/100. चला भाग घालून घेऊ. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 1 5, 5 2 10. 2ने 175ला भाग घाला. बेक बे, बेआटी 16, खाली उरला 1, बेसाती 14, दशांश चिन्ह द्या, बेपंचे 10. उत्तर काय आलं आहे? 87.5 भागाकारात 100. हा भाग द्या. पूर्ण भाग दिल्यानंतर उत्तर येणार आहे 0.875. मग बघा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 96. एक पाण्याची रिकामी टाकी एका नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? बघा आपल्याला एक टाकी दिली आहे, तिला 2 नळ वापरले आहेत. एका नळाने ती टाकी 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते. जर दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल असं विचारलं आहे. यासाठी एक शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला पहिल्या टाकीला 6 तास दिले, दुसऱ्या टाकीला 12 तास दिले. मग पहिल्यांदा त्या दोघांचा गुणाकार करा आणि छेदामध्ये त्या दोघांची बेरीज करा. बरोबर? मग सोडवा. 6 गुणिले 12 जसेच्या तसे ठेवा. 6 अधिक 12 किती होणार आहे? 18 होणार आहेत. 6 1 6, 6 त्रिक 18. 3ने परत 12ला भाग घाला. 3 1 3, 3 चौक 12. उत्तर काय आलं आपलं? 4. म्हणजे ती टाकी जर दोन्ही नळ चालू केले तर किती वेळात भरेल? 4 तासात भरेल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 97. एक संख्या 20% कमी केली असता ती 72 होते तर ती संख्या कोणती? बघा आपल्याला माहिती नाही ती की संख्या कोणती आहे, मग ती संख्या आपण x मानली. ती कितीने कमी होते? 20ने कमी होते म्हणून गुणिले 80/100. 20ने कमी झाली म्हणून 100 वजा 20, उत्तर आलं 80. छेदामध्ये 100 बरोबर 72. बघा आता एक्सची किंमत काढायची म्हणून या सगळ्या संख्या आपण इकडे पाठवणार आहोत आणि एक्स बरोबर काय येणार आहे? 72 गुणिले 100 छेदामध्ये 80. हा शून्य केला, हा शून्य केला. 8ने 72ला भाग घाला. 8 1 8, 8 9 72 आणि एक्स बरोबर काय येणार आहे? 9 गुणिले 10 90. म्हणजे एक्स काय होती? ती संख्या होती जी आपण मानलेली आहे. ती किती असणार आहे? ती असणार आहे 90. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 98. एका बसचा एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाताना ताशी वेग 90 किमी आहे, परंतु परत येताना त्या बसचा ताशी वेग 60 किमी आहे. तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? बघा आपल्याला एक बस दिली आहे, ती कन्सिडर करा ए गावावरून बी गावाला गेली. त्यावेळेस जाताना तिचा वेग किती होता? 90 किमी. पण ती रिटर्न आली त्यावेळेस तिचा वेग किती होता? 60 किमी. तर आपल्याला सरासरी वेग विचारलेला आहे. आपण ज्यावेळेस सरासरी करतो त्यावेळेस या दोघांची बेरीज करणार आणि त्याला 2ने भागणार. या दोघांची बेरीज करणार आणि त्याला 2ने भागणार. पण आपल्याला इथे सरासरी वेग काढायचा आहे. वेगेच्यासाठी आपण शॉर्टकट वापरणार आहोत. त्यासाठी 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग आणि छेदामध्ये दोन्ही वेगांची बेरीज 90 अधिक 60. मग सोडवा. 2 गुणिले 90 गुणिले 60 छेदामध्ये बेरीज करा. 90 अधिक 60 150. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 3 1 3, 3 2 6, 3 5 15. 5ने 90ला भाग घालू. बेक 5 1 5, 5 1 5 खाली उरले 4, 5 8 40. राहिले काय? 2 गुणिले 18 गुणिले 2 करा गुणाकार. 18 दुने 36, 36 दुने 72. म्हणजे त्या गाडीचा सरासरी वेग किती असणार आहे? 72 किमी प्रति तास. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल.
प्रश्न क्रमांक 99. एका बुद्धिबळाच्या खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येकाशी एक सामना खेळला गेला, तेव्हा 28 सामने खेळले गेले. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतले? बघा विद्यार्थी मित्रांनो, हे त्रिकोणी संख्येवरील आधारित उदाहरण आहे. तर 28 सामने खेळले गेले. 28 ही त्रिकोणी संख्या असून ती 1 ते 7 या अंकांची बेरीज आहे. बरोबर. मग हे सोडवताना कसं सोडवणार? 28ला 2ने गुणा, 28 दुने 56. मग 56 संख्येचे असे अवयव पाडा की ज्यांचा गुणाकार लगतच्या 2 अंकांचा गुणाकार असेल. म्हणजे याचे 2 असे अवयव पाडा की ज्यांचा गुणाकार लगतचे अंक असले पाहिजे. मग माहिती आपल्याला 7 8 56. मग याच्यात मोठी संख्या जी असेल 8, म्हणजे त्या सामन्यामध्ये 8 खेळाडूंनी भाग घेतला होता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. असा ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस किती खेळ झाले आहेत, किती सामने झाले आहे, त्या सामन्याला प्रत्येकी 2ने गुणायचं. किती सामने हो त्याला 2ने गुणा. जो गुणाकार येईल त्या गुणाकाराचे असे अवयव पाडा की लगतचा अंक असले पाहिजे. मग 56 गुणाकार आला आहे. 56चे लगतचे अवयव 7 8 56 जे अनुक्रमणीय आहेत. मग त्यातला मोठा जो अंक असेल तेवढे खेळाडूंनी त्या सामन्यामध्ये भाग घेतला असेल. प्रश्न क्रमांक 100. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न ह्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न असणार आहे. एका घनाकृतीची बाजू 20 सेमी आहे. या घनाकृतीपासून 5 सेमी बाजू असलेल्या किती लहान घनाकृती तयार करता येते? आपल्याला एक घन दिला आहे आणि त्या घनाची बाजू दिली आहे. ती बाजू किती आहे? तर 20 आहे. मग या घनापासून आपल्याला लहान लहान अशा 5 सेंटीमीटर घन बाजू असलेले घन बनवायचे आहे. याच्यापासून छोटे छोटे घन बनवायचे आहे. तर किती घन तयार करते? तर पहिल्यांदा आपला जो ओरिजिनल घन आहे त्या घनाचा घनफळ काढावं लागेल. ते घनफळ किती येणार आहे? तर 20चा घन. आणि लहान घनाकृती तयार करायची आहे 5 सेंटीमीटर असलेल्याची, म्हणून त्याचं पण घनफळ काढावं लागेल. ते येणार आहे 5चा घन. आणि या दोघांचा भागाकार करा. उत्तर काय येईल? पहिल्यांदा ओरिजिनल घनाचं घनफळ 20 गुणिले 20 गुणिले 20 आणि नवीन तयार होणाऱ्या घनाचे घनफळ 5 गुणिले 5 गुणिले 5. भाग द्या. 5 1 5, 5 चौक 20. दुसऱ्या 5ने पण 20ला जाईल. 5 1 5, 5 चौक 20. परत तिसऱ्याने पण 5 1 5, 5 चौक 20. राहिले काय? 4 गुणिले 4 गुणिले 4. करा गुणाकार. 4 चौक 16, 16 चौक 64. म्हणजे नवीन किती घन तयार होणार आहे? 64. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच सबस्क्राईब करा. धन्यवाद.